वाढत्या महागाईमध्ये आहे ना, जर तुम्हाला प्रॉपरली पैशाला टॅकल करायचं असेल आणि तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल, तर मी हे 6 गोष्टी मी जे सांगितल्या त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. नंबर 1 पॉईंट की तुम्हाला फायनान्शियल एज्युकेशन आहे ना घेणं खूप 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 गरजेचं आहे. राईट आहे. जर तुम्ही नाही घेतलात तर क्रिएट प्रॉब्लेम करू शकत, तुम्ही अपग्रेड नाही होऊ शकत. समटाईम्स तुम्ही बोलतात ना, काय जे नोकियाचं झालं ते तुमच्या लाईफमध्ये होऊ शकतं. राईट आहे. इन शॉर्ट तुम्ही डायनोसॉर बनाल पैशांमध्ये. सेकंड गोष्ट की तुम्ही बोलतात ना की डिसिप्लिन नाही ठेवलं तुम्ही मनी मॅनेजमेंटमध्ये मनी प्लॅनिंगमध्ये, तर हा प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. तर हे लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट की तुम्हाला नवीन नवीन इन्कम सोर्स क्रिएट करण्याचं खूप इम्पॉर्टंट आहे. की तुम्हाला असं वाटतं की नवीन गोष्टी स्टार्ट करावं लागेल. तुम्हाला नेवर डिपेंड ऑन सिंगल इन्कम. हा मी नाही बोलला, हा वॉरेन बफेट बोललेला आहे. राईट आहे. हे 3 गोष्टी तुम्हाला लक्षात आहेत. चौथी गोष्ट की स्पेंडिंग मनी, तुम्हाला बोलतात ना की स्पेंडिंग मनी बाय कंट्रोलिंग युअर इमोशन्स. तुम्हाला जे काय तुमचे इमोशन्स कंट्रोल करावं लागेल. केव्हा केव्हा कसं होतं की आपण बिना इमोशन्सचं आपल्याला असं वाटतं की हे गरजेचं आहे, पण ॲक्च्युली ते गरजेचं नसतं. तर आपले इमोशन कंट्रोल करून तुम्हाला खर्च करावा लागेल, बरोबर. त्यानंतर तुम्हाला 5वी कीपिंग मनी असाइड फॉर एमर्जन्सी. तुम्हाला तुमचा जो पैसा आहे हा तुम्हाला एक एमर्जन्सीसाठी आणि हा वेगळा ठेवावा लागेल. ठीक आहे. आणि 6वी तुम्हाला ॲक्शन घ्यावं लागणार. जेव्हा जेव्हा तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटेल यू हॅव टू टेक ॲक्शन इमिजिएटली. जसं तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटेल कोणतीही पैशासाठी. राईट. तर ह्या 6 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल जर तुम्हाला इन्फ्लेशनला बीट करून तुम्हाला पैसा वाढवायचा असेल आणि तुम्हाला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं असेल. थँक्यू व्हेरी मच.